सिद्धे ध्रुवमचल मनोवमं गदिं पत्ते वोच्छामि समय पाहुड मिणमो सुध केवली भणिदम् नमः समय साराय स्वानुभूत्या चकासते चिस्वभावाय भावाय सर्वभावांतरच्छिदे। अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांग श्रुत देवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। समयसार ग्रंथ आपण बघतो आहे आणि संवराधिकाराची उपसंहाराची शेवटची गाथा कलश आपण बघतो आहे अमृतचंद्र आचार्यांचा। आणि या कलशामध्ये आचार्यांनी ज्ञान ज्योतीचं अंतिम मंगलाचरण या कलशाचं या अधिकाराचं केलेलं आपल्याला दिसतं। कारण अमृतचंद्र आचार्यांची ही खूबी राहिलेली आहे की अधिकाराची सुरुवातही ते ज्ञानाचं स्मरण करून करतात आणि उपसंहार देखील ज्ञान ज्योतीच्या आठवणीने त्या अनुषंगानेच ते स्मरण करत असतात। अशा तऱ्हेचं हे अंतिम कलश काव्य या संवराधिकाराचं अमृतचंद्र आचार्यांनी दिलेलं आहे। आणि संवराधिकारामध्ये सर्वत्र ज्याची महिमा गायलेली आहे ते भेदविज्ञान आहे। जोपर्यंत भेदविज्ञान जीवनात अवतरित होत नाही तोपर्यंत जीवाला कर्मबंध आहे। आणि ज्या समयी जीवाला भेदविज्ञान प्राप्त झालं, स्वपर भेद प्राप्त झाला, स्वप्रतीती आली की त्याची संवराची सुरुवात झाली, अर्थात स्वरूप प्राप्ती झाली। आणि जेव्हा स्वरूप प्राप्ती आहे तेव्हा जीवाला मुक्तीचा मार्ग सापडतो किंवा तेच मुक्तीचं खरं साधन आहे। स्वरूप प्राप्ती याचा अर्थ जर आम्ही आगम भाषेमध्ये म्हटलं तर त्याला सम्यक दर्शनाची प्राप्ती झाली। कर्णानुयोग त्याला कर्माच्या परिभाषेमध्ये निबद्ध करेल। कर्णानुयोग सम्यक दर्शनाला सांगेल तेव्हा म्हणेल की चार अनंतानुबंधी आणि मिथ्यात्व यांचा त्याच्या जीवनात अनुदय आहे, म्हणून त्याला स्वरूप प्राप्ती झाली। कर्णानुयोगाची भाषा काटेकोर असणार आहे। चरणानुयोग त्याला आपल्या पद्धतीने सांगेल। चरणानुयोग म्हणेल की ज्याच्या जीवनात प्रशम, संवेग, अनुकंपा, आस्तिक्य आदी गुण प्रगट झाले त्याला सम्यक दर्शनाची प्राप्ती झाली। प्रथमानुयोग सांगेल की बोधी समाधी निधानम बोधती बोधा समीचीना, तुला बोधीची प्राप्ती झाली। चरित्र पुरुषांचं तू काव्य ऐकलंस, मनन केलं, चिंतन केलं आणि तुला स्वरूप प्राप्ती झाली। प्रथमानुयोगाची भाषा वेगळी असेल पण सगळ्याचा वाच्य मात्र एक सम्यक दर्शन आहे, स्व आत्मोपलब्धी आहे। आणि अशी आत्मोपलब्धी झाली की जीवनामध्ये आता कर्म येण्याचं रुकलं। जो निरंतर 7 कर्माचा आश्रव किंवा 120 प्रकृतींचा, पहिल्या गुणस्थानात तसं 117 प्रकृतींचा आश्रव आहे। या आश्रवांपैकी अनेक प्रकृती, जवळपास 41 प्रकृतींचा आता त्याला आश्रव होत नाही। म्हणजे 41 प्रकृतींची संवर आणि निर्जरा त्याच्या जीवनामध्ये सुरू झाली। त्याचा उपयोग कुठेही असेल पण जोपर्यंत चौथं गुणस्थान आहे तोपर्यंत 41 प्रकृती तो बांधणार नाही। हा कर्णानुयोगाचा अकाट्य नियम आहे आणि त्या दृष्टीने त्याला संवराची प्राप्ती झालेली आहे। आता या अशा शुद्ध आत्मतत्वासोबत त्या भूमिकेनुसार त्याला व्यवहार देखील असणार आहे। चौथ्या गुणस्थानवरतीची भूमिका असेल तर त्याच्या जीवनात पंचपरमेष्ठीची अकाट्य श्रद्धा, 7 तत्वांवर श्रद्धा, पंचेंद्रियांच्या विषयांविषयीची उदासीनता ही निश्चितपणे दिसणार आहे। ती भूमिका त्याची असणार आहे, निश्चय आहे आणि त्यासोबत ही व्यवहाराची भूमिका पण आहे। परंतु तो
जो जीव आहे हा त्याही समयात व्यवहाराचा ज्ञाता आहे. व्यवहाराने संवर निर्जरा होते हे तो मानत नाही. निमित्त आहे, पर्यायीत नाही असं नाही, नाकारत नाही, पण नाकारत नसतानाही त्याला संवराचं कारण समजत नाही. जर समजा कुणी म्हटलं की हा जीवाची पंचपरमेष्ठीवर अकाट्य श्रद्धा आहे आणि म्हणून त्याला त्या ठिकाणी संवर आहे, व्यवहार सम्यक दर्शनाने संवर आहे, तर नक्की हे त्या ठिकाणी आम्हाला लक्षात घ्यायचंय की व्यवहार सम्यक दर्शनाची शुभ परिणती जीवनात आहे. त्यांनी आश्रव बंद आहे आणि त्या शुभ परिणती सोबत जी शुद्धता आहे, जो वितराग अंश आहे, या वितराग अंशानीच संवर आणि निर्जरा त्याच्या जीवनात असणार आहे. आणि हे भेदविज्ञान या संवराधिकारामध्ये वारंवार करविलं आहे की रागापासून तो भिन्न आहे. तो प्रशस्त राग असेल तरीही त्यांनी संवर निर्जरा होणार नाही, हे आमच्या मनामध्ये त्यांनी प्रतिबिंबित केलं, बिंबवलेलं आहे. आणि म्हणून परम संतोषाला प्राप्त होणार जे अतिंद्रिय ज्ञान किंवा अनाकुल स्वभावी आत्मतत्वाची उपलब्धी हेच खऱ्या अर्थाने आमच्या जीवनामध्ये संवराला कारणीभूत आहे. अशा तऱ्हेची ही महत्वाच्या कलश आपण काल बघत होतो. आणि पुढे पहा त्याचा की कर्माचा संवर झाल्याने परम संतोषाला धारण करणारे ज्ञान आता प्रगट झालेले आहे. कर्माचा संवर झाला, भूमिकेनुसार हा संवर लावायचा आहे. ज्याची जशी भूमिका असेल त्या अनुषंगाने त्याला कर्म प्रकृतींची बंध विच्छुत्ती होणार आहे. उदय विच्छुत्ती फार नंतर होणार आहे किंवा सत्व विच्छुत्ती नंतर होणार आहे. पहिल्यांदा तर बंध विच्छुत्तीचं प्रकरण आम्हाला समजायचं आहे. आश्रव विच्छुत्ती जे या सगळ्या आहे प्रक्रिया, कर्णानुयोग त्यामध्ये सांगेलही, पण समजा आम्हाला कर्म रोखायचं आहे तर आम्हाला बंध विच्छुत्तीची व्यवस्था बघावी लागेल. आमचा भाव पाहायचा आहे तर आम्हाला उदय विच्छुत्ती किती कर्म प्रकृतींची आहे ती बघावी लागेल. आणि आम्हाला कर्मक्षयाची प्रक्रिया बघायची असेल तर आम्हाला सत्व विच्छुत्ती बघावी लागेल. आम्हाला कोणत्या पद्धतीने कर्म आश्रवित होत नाही हे बघायचं असेल तर आम्हाला आश्रव विच्छुत्तीचं प्रकरण पाहावं लागेल. उदाहरणार्थ पाठ थोडक्यात अगदी छोट्या याच्यामध्ये आश्रव विच्छुत्ती सांगते. हा जीव आश्रव किती प्रकाराने करतो तर मिथ्यात्व, अविरती, प्रमाद आणि योग. किंवा 4 प्रत्यय समयसार मध्ये दिले, मिथ्यात्व, अविरती, कषाय आणि योग, यांनी याला आश्रव होतो आहे. आता एखादा जीव सम्यक दर्शनाला तो प्राप्त झाला, त्याच्या जीवनात मिथ्यात्व जनित आश्रव असणार नाही. म्हणून आश्रवामध्ये पहिल्या कारणाची आश्रव विच्छुत्ती झाली. नंतर अविरती 5व्या गुणस्थानात तो गेला तर त्याला 11 प्रकारच्या अविरती आहे. फक्त एकच विरती आहे. अविरती 12 प्रकारच्या आहे. 12 प्रकारच्या अविरती म्हणजे षटकाई जीवाची हिंसा न करणं ही विरती आणि करणं ही अविरती. आणि 5 इंद्रियांच्या आणि मनाच्या विषयामध्ये प्रवृत्ती असतो. आता जो पंचम गुणस्थानवरती अनुव्रतीधारी श्रावक आहे त्याच्या जीवनात फक्त त्रसकायिक जीवाच्या हिंसेचा त्याग आहे. स्थावरकायिक जीवाची हिंसा तो जाणीवपूर्वक करत नाही, पण आरंभ उद्योग करताना त्याला ती हिंसा करावी लागते, म्हणून त्याचा तो त्यागी नाही. आणि 5 इंद्रियांचे आणि मनाचे विषय देखील त्यांनी पूर्णपणे त्याचा त्याग केले नाही, म्हणून 11 प्रकारच्या अविरती आणि एकच रसकाय जीवांपासून विरती त्याच्या जीवनात आहे. मुनिव्रत धारण केल्यानंतर मात्र 12 प्रकारच्या अविरती जीवनात आहे. नंतर जसा जसा कषायांचा अभाव होईल
त्या अनुषंगाने कषायांपासून आश्रव विच्छुत्ती आहे. कषायांपासून आश्रव विच्छुत्ती 10व्या गुणस्थानापर्यंत 10व्या गुणस्थानात होणार आहे. आणि योग शेवटचं जे आश्रवाचं कारण सांगितलेलं आहे ते 13व्या गुणस्थानापर्यंत विद्यमान आहे. अशा तऱ्हेने आश्रवासंबंधी देखील आम्ही आश्रव विच्छुत्ती, आश्रव कशाने होतो आणि अनाश्रव काय हे लावू शकतो. आणि हे सगळं बघणं याच्यामध्ये आमचा मनाचा उपयोग एकाग्र होतो. द्रव्यानुयोग आम्हाला साधं सरळ वाक्य सांगेल, पण कर्णानुयोग मात्र आमच्या मनाला बुद्धीला खाद्य देतं. आणि त्या अनुषंगाने आम्ही जेव्हा विचार करतो तेव्हा त्याचा काटेकोरपणा आणि त्याची गहनता आणि त्याची वैज्ञानिकता आम्हाला समजून येते. म्हणून या ठिकाणी असं हे परमसंतोषाला धारण करणारं ज्ञान प्रगट झालेलं आहे कर्माचा संवर झाल्याने. आणि संवराची भूमिका आपण बघितली. कसे आहे ते ज्ञान? आता हे ज्ञान कसं आहे तर या ज्ञानाचा प्रकाश निर्मल आहे. क्षयोक्षमाच्या दोषामुळे जी मलिनता होती ती आता नाही. कारण हा ज्ञानाचा प्रकाश आता निर्मल म्हटलं. त्याच्यामध्ये जी मलिनता होती, जो अज्ञान रूप परिणाम होता, तो आता निघून गेला. म्हणजे मल त्याच्यामधून बाजूला झाला, मिथ्यात्वाचा दोष त्याच्यामधून नष्ट झाला. आणि म्हणून आमचं ज्ञान आता निर्मल बनलेलं आहे. ज्ञान निर्मल असणं आणि अमल असणं, ज्ञानाची निर्मलता ही पर्यायी प्रगट होते. वाक्य लक्षात घ्या. ज्ञानाची निर्मलता पर्यायी प्रगट आहे आणि ज्ञान मुळातच अमल आहे हे द्रव्यार्थिक नय सांगणार आहे. द्रव्यार्थिक नय असं म्हणणार आहे की आत्मा त्रिकाली शुद्ध आहे. याच्यामध्ये रागाचा प्रवेश होऊ शकत नाही. ज्ञानामध्ये परवस्तूचा, परभावांचा प्रवेश कधीही असू शकत नाही. आणि म्हणून आमचं ज्ञान अमलच आहे. परंतु पर्यायश्रित जर दृष्टिकोन आम्ही लावला तर आज आमच्या पर्यायीमध्ये ज्ञानामध्ये समलता आहे. आणि ही समलता ज्या वेळेला निघाली त्यावेळेला आमचं ज्ञान निर्मल, निष्कासित झाला मल, ज्याच्यातून असा तो ज्ञानाचा निर्मलपणा हा आता प्रगट झालेला आहे. जे ज्ञान निर्मल असणं हे पर्यायार्थिक नयामध्ये बसतं आणि ज्ञान अमल आहे हे म्हणणं हा शुद्ध द्रव्यार्थिक नयाचा विषय असणार आहे. म्हणून आमचं ज्ञानाचा प्रकाश आता निर्मल आहे की क्षयोक्षमी ज्ञान तर जीवनामध्ये आहे, पण त्याच्यामधला जो अज्ञान भाव होता हा अज्ञान भाव मात्र निघून गेलेला आहे. आमचं ज्ञान हे समीचीन झालेलं आहे, संवराला प्राप्त झालेलं आहे. अर्थात सम्यक दर्शनासोबत असणारं आमचं ज्ञान आता निर्मल आहे. म्हणून क्षयोक्षमाच्या दोषामुळे जी मलिनता होती, म्हणजे जे क्षयोक्षमिक अज्ञान होतं हे आता जीवनात राहिलेलं नाही. आणि म्हणून ती मलिनता आता नाही. स्वयं सुद्धा अम्लान आहे. अर्थात रागादिकांची जी कलुषता होती ती आता शिल्लक नाही, अम्लान आहे. राग नाही आहे. राग नाही हे म्हणत असताना पर्यायी राग आहे. पण ज्ञानी ज्याच्या जीवनात संवर अवतरित झाला, ज्याला भेदविज्ञानाचं शस्त्र हाती आलं, तो हे म्हणणार आहे किंवा त्याची अशी श्रद्धा आहे की ज्ञानात रागाचा माझ्या स्वभावात प्रवेश नाही. राग पर्यायी जरूर आहे. रागाची भूमिका ही 10व्या गुणस्थानापर्यंत असणार आहे. भूमिकेनुसार राग जीवनात वर्तणार आहे. पण हा असताना सुद्धा माझा जो स्वभाव आहे या स्वभावामध्ये राग यत्किंचित देखील प्रवेश करू शकत नाही. मी असा अभेद्य आहे, मी असा अगुप्ती स्वभावी आहे की माझ्या या आत्मप्रदेशामध्ये
पराची सर्वथा नास्ती आहे. म्हणजे परभाव माझ्यामध्ये प्रवेश करू शकत नाही आणि म्हणून रागाधिकांची कलुषता माझ्यात नाही. मी राग जरी माझ्या पर्यायीत होत असला तरी त्याचा मी करता आहे हे मानत नाही. आणि म्हणून मी रागाचा स्वामी नाही, राग माझ्या जीवनात नाही. फार मोठं एक प्रचंड साहसी विधान या ठिकाणी आचार्यांनी केलेलं आहे. प्रत्येक वेळेला आम्हाला हे भेदविज्ञान करविलेलं आहे की तू स्वतःकडे बघ. राग, मान अपमान किंवा मोठेपणा, हीनपणा या सगळ्या परकृत कर्मजन्य विकारी आहे. यांच्यापेक्षाही तुला वर जायचंय, ही तुझी भूमिका नाहीये. मान अपमानाच्या रेषेत तू अडकत असेल तर तू चुकतो आहेस. अजूनही तू मिथ्यात्व अवस्थेत आहे. या सगळ्याच्या अतीत तुझं त्रिकाली स्वरूप तुला बघायचं आहे. जर तू हार तुर्यानी प्रसन्न होत असशील किंवा शिवी आदींनी तू दुःखी होत असशील तर अजूनही तुझी भूमिका चुकलेली आहे. तू याच्या वर स्वतःच निखळ अस्तित्व बघ आणि त्या अस्तित्वामध्ये रागाला काहीही स्थान नाही. म्हणून रागाधिकांची जी कलुषता आहे ही जीवनामध्ये आता राहिलेली नाही. समीचीन दृष्टी झालेली आहे. डोळ्यात जणू अंजन घातलेलं आहे आणि त्यामुळे दृष्टी निर्मल बनलेली आहे. हे असं ज्ञान एक आहे. म्हणजे क्षयोक्षमामुळे नाना विकल्प रूप होते, भेदरूप होते, पण त्या विकल्पामध्ये न अडकता पर्यायजन्य भाव लक्षात न घेता ज्ञानाची एक रूपता की मागच्याही समयात ज्ञान आहे, आताही ज्ञान आहे, नंतरही ज्ञान आहे, अनंत काळपर्यंत हा ज्ञानाचा अखंड स्रोत धारावाही रूपाने विद्यमान असणार आहे. ही एक रूपता त्यांनी जाणलेली आहे. ज्ञान क्षयोक्षमाच्या भूमिकेनुसार जसं आहे तसं ते असेलही, त्याला त्यांनी नाकारलेलं नाही. पण त्या असण्यात देखील जी एकच दृष्टी लावलेली आहे ती दृष्टी महत्वाची आहे आणि त्यांनी माझं ज्ञान सदैव एकरूप आहे. महान आशय आचार्यांना सांगायचा आहे. आम्हाला आमच्या दृष्टीचा विषयभूत आत्मा जो घ्यायचा आहे तो कसा असला पाहिजे आणि कसं आम्ही त्याला जाणायचं आहे हे महान सत्य किंवा महान या ठिकाणी अशा प्रकारचं मार्गदर्शन आम्हाला अमृतचंद्र आचार्यांनी केलेलं दिसतं. म्हणून ते ज्ञान एक आहे. म्हणजे क्षयोक्षमामुळे नाना भेद विकल्प होते. तसंही आमचं ज्ञान जर आम्ही बघितलं तर क्षयोक्षमिक ज्ञान आहे. आज आमच्याजवळ कोणतं ज्ञान आहे तर क्षयोक्षमिक आहे. मनपर्याय ज्ञानी असेल तरीही त्याचं ज्ञान क्षयोपक्षमिक आहे. केवळ एकच ज्ञान क्षयिक ज्ञान आहे. म्हणून आमच्या संसारी अवस्थेत 12व्या गुणस्थानापर्यंत हे क्षयोपक्षमिक ज्ञान असणार आहे. पण या ज्ञानाकडे न बघता म्हणजे ज्ञानाच्या ज्या पर्यायी प्रतिसमय होतात आहे तिथे न बघता ज्ञानामध्ये ज्ञान ज्ञान ज्ञानपणाचे त्रिकाली अस्तित्व आहे त्याला प्रधानता देऊन ज्ञानाची एकरूपता जीवाला बघायची आहे. हा दृष्टिकोन जीवनामध्ये आणायचा आहे आणि त्याचा उद्योत हा ज्ञानाचा जो उद्योत आहे, प्रकाश आहे, हा नित्य आणि सदोदित आहे. एक समय तरी आमची ज्ञान ज्योती कधीही अशा प्रकारे अंधकारमय नाही. जिथे ज्ञानाचा प्रकाश आहे तिथे अज्ञान अंधकार असू शकत नाही. कारण दोन विरोधी तत्व आहे. जिथं ज्ञान आहे तिथं अज्ञान नाहीये आणि ज्ञान जे आहे हे आमचं सदोदित आहे, सदा उदित रूप आहे. कधीही ते झाकल्या गेलं, त्याच्यावर आवरण आलं असं असू शकत नाही. अर्थात क्षयोक्षमिक ज्ञानामध्ये क्रम होता आणि त्या क्रमाचा आता अभाव झाला. असे ज्ञान ज्ञानामध्ये निश्चलपणाने उदयास प्राप्त झाले. किंवा आम्ही दुसरंही लावू शकतो
की आमचं ज्ञान आता केवल ज्ञानामध्ये परिवर्तित झालं. केवल ज्ञानाचा प्रकाश नित्य आहे, सदोदित आहे. तिथे क्षयोक्षम ज्ञान अवस्था आता विराम पावलेली आहे. क्षयिक ज्ञानाची प्राप्ती झालेली आहे. जे ज्ञान क्षयोक्षमामध्ये क्रमरूप होतं, एकानंतर एक जाणण्याचा असा त्याचा क्रम होता, ते संपूर्ण अक्रम ज्ञान, युगपद ज्ञान असं आम्हाला प्राप्त झालेलं आहे. दर्शन आणि ज्ञानाची देखील युगपत प्रवृत्ती नव्हती. दर्शनानंतर ज्ञान अशी जी छद्मस्थांची अवस्था होती, ती संपूर्ण आता पूर्ण केवल ज्ञानींची अवस्था झाली. हे तर पर्यायी मधलं पाहिलं. पण द्रव्यदृष्टीने आम्हालाही आमचा आत्मा तसाच बघायचा आहे. जशी द्रव्यदृष्टीने आम्ही ही अर्हंत अवस्था बघितली, त्याप्रमाणे आमच्या स्वतःमध्ये आम्हाला त्रिकाली ध्रुव आत्मतत्वाच्या अवलंबनाने अशाच प्रकारची एकरूपता, सदोदितता, नित्यता आणि क्षयोक्षमजन्य ज्ञानाची प्रवृत्ती या सगळ्यांपासून वेगळेपणा आमच्या आत्मस्वभावात आम्हाला बघायचा आहे. अशी ही भूमिका या समराधिकारामध्ये आचार्यांनी सांगितलेली आहे. भेदविज्ञान जे आहे, हे भेदविज्ञान अनादिकालीन मोहाला आणि मूर्छेला दूर करते. मूर्छा आसक्ती, परभावांमध्ये हे माझं आहे असा जो आमचा भाव, तो आहे मूर्छेचा परिणाम. मूर्छा परिग्रह तत्वाचं सूत्रात म्हटलेलं आहे. तर अशा या मूर्छेला हे भेदविज्ञान दूर करतं. परामध्ये निजत्व मान्यतेला, भ्रमाला दूर करतं. स्वस्वरूपाची जाणीव करविते. ज्यांनी प्रयत्नपूर्वक भेदविज्ञान प्राप्त केले, वारंवार त्याचा अभ्यास केला, त्यात निरंतर स्थित होण्याचा प्रयत्न केला, त्याला निश्चितपणे शुद्धात्म्याची प्राप्ती होते. स्वरूप प्राप्तीमुळे रागग्राम, रागाचा समूह विलय पावतो आणि रागादिकांच्या अभावामुळे नवीन कर्मबंध रुकतो, म्हणजे आश्रव होत नाही. उदय प्राप्त कर्म पण विकल होतात, विफल होतात. उदयामध्ये कर्म येत आहे, पण कर्म उदयात येत असताना देखील आधी सत्तेमध्ये नाना प्रकारचे त्या ठिकाणी प्रक्रिया घडते. जसं आम्ही पाहिलं, स्थितिबंधापसरण होतं, नंतर अनुभाग बंधापसरण होतं, गुणश्रेणी निर्जरा होते, गुणसंक्रमण होतं. अनेक तऱ्हेचे सत्तेमधील कर्मामध्ये देखील ढवळाढवळ होते, उलथापालथ होते. आणि आमचं उदय प्राप्त कर्म देखील अशा प्रकारे ज्या तीव्रतेने ते फल देणार होतं, तेवढी तीव्रता आता जीवनामध्ये राहत नाही. कदाचित ज्याच्या संक्रमण होण्याची योग्यता आहे, असं अशुभ कर्म शुभ कर्मामध्ये देखील संक्रमित होऊ शकतं. होईलच हा नियम नाहीये, पण होऊ शकतं ही शक्यता त्या ठिकाणी आहे. आणि जे नवीन कर्माच्या आश्रवाचं कारण पडत नाही आणि म्हणून संवर होतो. निर्मल आत्मप्रकाश जीवनामध्ये उदित होतो आणि केवल ज्ञान स्वरूपाची प्राप्ती होते. असाच हा मुक्तीचा क्रम आणि हेतू आहे. आता यावर आमचा कधी प्रश्न असतो की आत्मा नेहमीच ज्ञान स्वभावी आहे आणि तरी देखील आत्म्यानी ज्ञानाची प्राप्ती करून घ्यावी असं का म्हणण्यात येतं. मी जर माझं म्हटलं स्वरूप, तर मी ज्ञान स्वभावी आहे आणि तरीही उपदेश देताना सांगितलं जातं की तू ज्ञानाची तुझ्या प्राप्ती करून घे. ज्ञान कुठून बाहेरून आणायचं नाही, तो तर माझा स्वभावच आहे नव्हे, मीच ज्ञान स्वभावी आहे. आणि असं तन्मय असताना सुद्धा तुला ज्ञानाची प्राप्ती करायची आहे असा उपदेश का देण्यात येतो, असाही प्रश्न आमचा असू शकतो. वास्तविक आत्मा ज्ञानमयच आहे, पण तरीही त्याला आपल्या स्वभावाचं भान नाही. जसं एखाद्याच्या घरामध्ये खूप वैभव असावं आणि त्या व्यक्तीला त्या
पैशाची अजिबात खबर नाही. तो विसरून गेलेला आहे किंवा त्याला ते ज्ञात नाही. त्यावेळेला तिसरी एखादी जवळची व्यक्ती, मित्र त्याला सांगतो की तुझी ही तिजोरी उघड, या तिजोरीमध्ये तुला आयुष्यभर पुरेल एवढं धन आहे. त्याप्रमाणे आता ते धन त्याच्यासाठी होतं की नव्हतं, ते त्याच्याच जवळ होतं, पण त्याला ते ज्ञात नव्हतं. आणि म्हणून त्याला ज्ञान करून द्यावं लागलं आणि सांगावं लागलं की तुझं वैभव तू प्राप्त कर. त्याप्रमाणे आमचा ज्ञान स्वभाव आमच्याच जवळ विद्यमान आहे, पण आम्हाला त्याची जाणीव नाही. आम्ही भान विसरलेलो आहे आणि दुसऱ्यामध्ये आमचा आनंद आम्ही शोधतो आहे, परामध्ये आमचं अस्तित्व शोधतो आहे. आणि म्हणून या भ्रमासाठीच आचार्यांनी आम्हाला आमचं भ्रम निरसन केलं. जे दारोदार आम्ही भीक मागत फिरत आहे, मला हे पाहिजे, आचार्यांनी त्याला सांगितलं की तुला असं भिकारी बनण्याचं कारण नाही. तू अनंत वैभवांचा सम्राट आहे आणि तुला परात्मध्ये सुख शोधण्याची देखील गरज नाही, कारण तूच मुळात सुख स्वरूपी, आनंद स्वरूपी आहे. तुझं स्वरूप तुझ्यामध्येच विद्यमान आहे. आणि म्हणून हा जेव्हा भ्रम त्याचा नष्ट होईल तेव्हा खऱ्या ज्ञानाची प्राप्ती झाली असं म्हणता येईल. गुरुचरणाशी नत होऊन हा म्हणतो की तुम्ही मला माझी निधी दाखवली. मग कृतज्ञतेचा भाव जीवनात येतो की गुरूंच्या माध्यमातून मला ही माझी निधी प्राप्त झाली. किंवा अरहंत परमेष्ठीचं दर्शन घेत असताना मला माझ्या आत्मस्वभावाची जागृती झाली. पाण्यामध्ये प्रतिबिंब पाहत असताना जसं त्या पक्षाला कळलं की मी देखील एक राजहंस आहे, त्याप्रमाणे याला स्वतःला हे कळलं की मी देखील असा अनंत वैभवाचा स्वामी आहे. आणि म्हणून गुरुचरणांपाशी हा नत होऊन हा म्हणणार आहे की मला माझी निधी तुम्ही दाखविली. आणि गुरु तर त्याला उलट असं म्हणणार आहे की परमार्थाने तर तुझी निधी तुझ्यापाशीच होती, तू भ्रमाने बघू शकत नव्हतास. आता भेदज्ञान झाले, निज पराची पारख झाली आणि तुझी निज निधी ज्ञानाची तुला प्राप्ती झाली. यावर पंडित बनारसजी दासजींनी लिहिलेलं आहे की प्रगटी भेद विज्ञान आप गुण परगुण जाणे. भेद विज्ञान प्राप्त झालं, स्वतःच काय आणि पराचं काय हे त्यांनी जाणलं. परपरिणती परित्याग शुद्ध अनुभव स्थिती ठाणे. आणि जाणून थांबला नाही, जाणून त्यांनी पराचा त्याग केला आणि स्वरूपाला अनुभवामध्ये स्थित केलं. करी अनुभव अभ्यास सहज संवर परगाश आश्रव द्वार निरोधी करमधन कदमघन तिमिर विनाशे. आश्रवाला त्यांनी रोखलेला आहे आणि कर्मरूपी घनघोर तिमिर हा नष्ट झाला. क्षय करी विभाव समभाव भजी निरविकल्प निज पद भरे. निर्मल विशुद्धी सासुती सुथिर परम अतींद्रिय सुख लहे. क्षय करी विभाव, विभावांचा क्षय केला. समभाव भजी, समता भाव जीवनात आला. निरविकल्प निज पद गहे, आणि निर्विकल्प अशा स्वतःच्या पदाचं ग्रहण झालं. निर्मल विशुद्धी सासुत शाश्वत सुस्थिर परम अतींद्रिय सुख आहे. आणि एकदा जर का अशा प्रकारचा समभाव साम्यभाव जीवनात आला की अतींद्रिय सुखाची अनुभूती जीवाला येणार आहे. जे अतींद्रिय सुख आज तागायत पर्यंत त्याला कधी अनुभवता आलं नाही. इंद्रिय सुखामध्येच तो धन्यता मानत आला. आणि इंद्रिय सुख कसं पराधीन, त्याच्यामध्ये याला धन्यता वाटत होती, पण आता स्वाधीन अशा सुखाची त्याला प्राप्ती झाली. आणि हे सगळं असं
या अंतिम या ज्ञानज्योतीच्या महिमेचं कथन बनारसजी दासजींनी केलं. हा अधिकार आता या ठिकाणी संपत आहे आणि परत जयचंदजी छाबडा ज्यांनी हिंदी वचनिका लिहिली त्यांनी यावर या अधिकाराच्या समाप्तीसाठी एक कलश लिहिलेला आहे. भेद विज्ञान कला प्रगटे तब शुद्ध स्वभाव लहे अपनाही, राग द्वेष विमोह सबही गली जाय, इमे दुष्ट कर्म रुकाई. यानी दुष्ट कर्म रोखल्या जाणार आहे. उज्ज्वल ज्ञान प्रकाश करे बहुतोष धरे, परमात्म माही, यो मुनिराज भली विधी धार तू, केवल पाय सुखी शिव जाही. अशा प्रकारे संवराची ही विधी मुनिराज योग्य प्रकारे धारण करतात, स्थिर राहतात आणि केवल ज्ञानाची प्राप्ती करून निरंतर नेहमीसाठी मोक्ष सुखाची प्राप्ती करून घेतात. असा हा संवराधिकार या ठिकाणी संपलेला जरी असला तरी उद्याच्या याच्यामध्ये यावरची काही प्रस्तावना उपसंहार रूपाने लिहिलेला आहे त्यावर आपण चर्चा करणार आहे. संवराधिकारामध्ये एकूण 8 कलश हे अमृतचंद्र आचार्यांनी लिहिलेले आहे आणि अशा तऱ्हेने तात्पुरता आपण या ठिकाणी संवराधिकार समाप्त करत आहोत आणि उद्याच्या याच्यात याच्या उपसंहार रूपाने जे आपण लिहिलेलं आहे ते वाचणार आहोत. जिनवाणी के ज्ञान ते सूझे लोकालोक, सो जिनवाणी मस्तक नमू सदा देत हूँ घोक. नमो अरिहंताणम, नमो सिद्धाणम, नमो आयर्याणम, नमो उवज्झायाणम, नमो लोए सव्वसाहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.